आता खूप ठिकाणी असे म्हटलं जातं, की जेव्हा आपण एखाद्या पादुकांना किंवा तिथल्या मूर्तीला आपण स्नान घालतो, तर ते पाणी म्हणा किंवा ते ते पवित्र तीर्थ म्हणून आपण घेतलं जातं. तर त्याच्यामागे नक्की काय कारण आहे ते घेण्यामागे? त्याच्यामध्ये त्या चरणावर अभिषेक किंवा मूर्तीवर अभिषेक घातलेले जे पंचामृत आहे, ते अमृत आहे. अमृत का म्हणलं जातं? तर ते गोरसामध्ये पासून तयार झाले म्हणजे गाईच्या दूध, दही, तूप आणि मधू आणि शर्करा याच्यामध्ये ते एकत्रित मिश्रण करून त्या मंत्राने प्रत्येकाचा मंत्र आहे. दुधाचा मंत्र आहे, दह्याचा मंत्र आहे आणि मधूचा मंत्र आहे, शर्कराचा. हे सगळं 5 पंचामृत जे आहे त्याचे सर्व मंत्र आहे. मंत्राधीनं हि दैवतम. मंत्राने जे साध्य केले जाते ते देवता प्रसन्न होतात. प्रसन्न झाल्यानंतर ते प्रत्यक्ष रूपी त्या पादुकेमध्ये आणि मूर्तीमध्ये येतात आणि त्यांचा जो गंध आहे तो त्या पंचामृतामध्ये उठतो आणि तो पंचामृतामध्ये ते घेतल्यानंतर आपण ते मंत्राधीनं म्हणतो चरणम पवित्रम विततम पवित्रम असं म्हणलेलंच आहे आणि ते मंत्र म्हणून ते पंचामृत घेतलं जातं आणि ते शरीरामध्ये तुम्ही केलेलं त्याचा अनुभव वेगळा आहे, त्याचा सुगंध वेगळा राहतो आणि असं तुम्ही तयार करून पंचामृत करून तुम्ही वाटा. तुम्हाला ते तसं तत्व किंवा तसा अनुभव येणार काय. बरोबर.